ठाणे महानगरपालिका यांच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी प्रकल्पावर सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाभोवती मोठा वाद निर्माण झाला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा प्रकल्प राबवण्यात आला होता. मात्र एवढ्या मोठ्या निधीचा वापर करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या खर्चाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी अधिक तीव्र होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कंत्राटी पद्धतीने भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. हजारो कुत्र्यांवर प्रक्रिया केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र दिसते. यामुळे खर्च आणि प्रत्यक्ष कामगिरी यामध्ये तफावत असल्याचा आरोप नागरिक व काही संघटनांकडून केला जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे होणारे हल्ले आणि अपघात यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आणि प्राणीमित्र संघटनांमध्येही मतभेद दिसून येतात. काहींचे मत आहे की नसबंदी हा दीर्घकालीन उपाय असून त्याचे परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे तात्काळ परिणाम अपेक्षित ठेवणे योग्य नाही. मात्र दुसरीकडे काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव, नोंदणींची कमतरता आणि कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे केवळ खर्चच नव्हे तर संपूर्ण प्रक्रियेची सखोल तपासणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सर्व आरोपांना उत्तर देताना प्रकल्प शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच राबवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व खर्च अधिकृत नोंदींमध्ये नोंदवलेला असून नसबंदी आणि लसीकरणाची प्रक्रिया नियमितपणे केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच शहराच्या वाढत्या विस्तारामुळे भटक्या कुत्र्यांची हालचाल सतत बदलत असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे हे एक मोठे आव्हान असल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे. एकूणच हा वाद केवळ आर्थिक अनियमिततेपुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि प्रशासनावरील विश्वास यांच्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने करण्यासाठी योग्य दिशा मिळू शकते.